या वर्षाच्या सुरुवातीला एक रील व्हायरल झालं होतं, ज्यात 2024 मध्ये कुठल्या महिन्यात सोशल मीडियावर कुठली कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्याचे व्हिडिओज होते. त्या रीलच्या कमेंट बॉक्समध्ये लोकांनी जुन्या कॉन्ट्रोवर्सीची उजळणी केली नाही, तर त्यांनी 2025 मध्ये कुठल्या कॉन्ट्रोवर्सी होतील याचे अंदाज लावायला सुरुवात केली. 2025 मध्ये जानेवारी महिन्यात नंबर लागला तो उदित नारायण यांचा, आणि फेब्रुवारीमध्ये बाजी मारली समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि इंडियाज गॉट लेटेडनं. त्या शो मध्ये पाहुणा जज म्हणून आलेल्या रणवीर अलाहाबादियानं एक जोक मारायचा प्रयत्न केला, आणि हाच प्रयत्न त्याच्या अंगलट आला. त्या सगळ्यावरून रणवीर, समय रैना, अपूर्वा मखिजा यांच्यासह इतरही काही जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पण पोलिसांनी रणवीरच्या घरी भेट दिली आणि त्याला बॉयकॉट करायचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला. लेटेंटच्या या वादानंतर रणवीर अलाहाबादिया सगळ्यात जास्त अडकला. त्याचे नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा व्हायरल व्हायला लागले. यावरून एक प्रश्न चर्चेत आला, रणवीर अलाहाबादिया एवढा फेमस कसा झाला? कधी काळी व्यसनाधीन ते आता इन्फ्लुएन्सर, याची स्टोरी नेमकी काय? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आता रणवीर अलाहाबादियाची नेमकी कॉन्ट्रोवर्सी काय झाली आहे ते खोलात जाऊन सांगण्यात पॉइंट नाही. डार्क जोक आणि रोस्टिंगसाठी फेमस असणाऱ्या इंडियाज गॉट लेटेंटमध्ये त्यांना डार्क जोक मारायचा प्रयत्न केला आणि तोच त्याच्या अंगलट आला. या जोकला अनैतिक म्हटलं गेलं आणि वाद वाढला. या शोचे सगळे भाग यूट्यूबवरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. या शोमध्ये आधी येऊन गेलेल्या राखी सावंत, उर्फी जावेद, दीपक कलाल अशा 30 ते 40 लोकांना समन्स बजावण्यात आल्याची ही बातमी आली. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली रणवीर अलाहाबादियाची. इतर वेळी सेल्फ हेल्प, धर्म, अध्यात्म, आई वडिलांचं महत्त्व आणि एलियन यावर बोलणाऱ्या रणवीरनं असा वादग्रस्त जोक मारल्यानं त्याला होणारा विरोध ट्रोलिंगवर थांबला नाही, तर त्याला बॉयकॉट करण्यावर पोहोचला. पण ज्याच्या विरोधामध्ये एवढा ट्रेंड आला, ज्याची एवढी चर्चा झाली, तो अलाहाबादिया एवढा फेमस कसा झाला? तर सुरुवात करावी लागते त्याच्या इतिहासापासून. रणवीर मूळचा मुंबईचा, जिथे कित्येक सेलिब्रिटींची मुलं शिकतात त्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो शिकला. घरातले सगळे डॉक्टर, त्यामुळं त्याच्यावर सुद्धा डॉक्टर व्हावं म्हणून प्रेशर होतं. पण हा गडी झाला इंजिनियर आणि त्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. पण त्याआधी त्याच्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या होत्या. तो इंजिनिअरिंग करत असताना त्याला दारूचं आणि अंमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं, अशा बातम्या आहेत. पण या सगळ्यातून तो बाहेर पडला आणि लाईफ कोच बनला. लोकांना जगायचं कसं, राहायचं कसं हे सांगायला लागला. 2015 मध्ये यूट्यूबवर कॉमेडी व्हिडिओचा ट्रेंड होता. बीबी केवाइन्स, आशिष चंचलानी, बी युनिक यांची यूट्यूबवर मोठी हवा होती. या सगळ्यात रणवीरनं आपली स्पेस ओळखली, ती फिटनेस व्हिडिओज आणि लाईफ कोचिंग व्हिडिओच्या माध्यमातून. त्यानं बिअर बायसेप्स या नावानं आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलं. यासाठी त्यानं साधे कॅमेरे वापरले, घरातच सेटअप तयार केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्या व्हिडिओजमध्ये तो फिटनेस टिप्स द्यायचा, वर्कआउट कसा करायचा, डाएट काय करायचा, अशा बेसिक गोष्टी तो सांगायचा. ज्या पोरांना जिमला जाणं, ट्रेनर लावणं, डायटिशियन लावणं परवडायचं नाही किंवा जमायचं नाही, त्यांच्यासाठी हे चॅनल परफेक्ट होतं. मग रणवीरनं आपल्या स्वतःच्या नावानं आणखी एक चॅनल सुरू केलं, ज्यावर तो हेच फिटनेस रिलेटेड व्हिडिओ हिंदी भाषेमध्ये टाकायला लागला. साहजिकच त्याचा ऑडियन्स आणखी वाढला. यात महत्त्वाचं होतं रणवीरचं टायमिंग. त्यानं हे चॅनल अशा वेळी लॉन्च केलं जेव्हा भारतात इंटरनेट स्वस्त झालं होतं. हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंटरनेट युजर्स वाढले होते. साहजिकच त्याचे सबस्क्रायबर जोमानं वाढले. रणवीर अलाहाबादिया हे नाव फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून हिट झालं. त्यानंतर रणवीरनं फिटनेस सोबतच ग्रूमिंग टिप्स द्यायला सुरुवात केली, ज्यात फक्त कपडे आणि स्टाईलचा विषय नव्हता, तर त्यानं मेंटल पीस, अध्यात्म या विषयावर सुद्धा व्हिडिओज करायला सुरुवात केली. पण तो असा काळ होता जेव्हा हे विषय यूट्यूबवर मांडणारा तो एकटाच नव्हता. कित्येकांना लाईफ कोच व्हायचं होतं. त्यामुळं यात रेस तयार झाली. मग या रेसमध्ये रणवीर पुढे गेला पॉडकास्टच्या माध्यमातून. 2019 मध्ये त्यानं फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून मार्केट कमावलेल्या लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायला सुरुवात केली. मग सोशल मीडियावर हिट असलेल्या लोकांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं. त्या इंटरव्ह्यूजना त्यानं द रणवीर शो हे नाव दिलं. त्याच्या चॅनलचे सबस्क्रायबर मिलियनमध्ये गेले. साधारण 2022 पासून भारतात पॉडकास्टचा ट्रेंड व्हायरल व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी रणवीरनं आपला द रणवीर शो प्रॉपर पॉडकास्टमध्ये बदलला. त्याचे पॉडकास्ट इंग्लिशमध्ये असायचे. त्यानंतर 2023 मध्ये त्यानं हिंदीमध्ये सुद्धा पॉडकास्ट सुरू केले. दोन्ही चॅनल्स मिळून कोटींमध्ये सबस्क्रायबर होते. तो या पॉडकास्टमध्ये विषयांची व्हरायटी सुद्धा आणायचा. यात अभिनेते यायचे, नेते यायचे, क्रिकेटर्स यायचे आणि इंटरनॅशनल सेलिब्रिटी सुद्धा. मोठ्या लोकांची उपस्थिती असल्यानं हा पॉडकास्ट आणि रणवीर दोघंही फेमस होत गेले. पण तो फेमस होण्यामागं आणखी एक कारण होतं, त्याच्या पॉडकास्टचे विषय.
अघोरी साधू, भूतांच्या गोष्टी, एलियन्स, न्यूमरोलॉजी, शारीरिक संबंध अशा चर्चेत असणाऱ्या पण काहीसं गूढ समजल्या जाणाऱ्या विषयांबद्दल त्यानं अनेक जणांना बोलतं केलं. साहजिकच चर्चा आणि व्ह्यूज दोन्ही वाढायला लागलं. बघता बघता त्यानं आपल्या अंडर जवळपास 7 चॅनल सुरू केली. रणवीरला फेमस करण्यात मीमचा सुद्धा मोठा वाटा होता. त्यानं विचारलेले विचित्र प्रश्न, उत्तर ऐकताना रणवीरची विचित्रपणे हलणारी मान आणि कधी कधी असंबद्ध बडबड यामुळे रणवीर चर्चेत आला आणि त्यानं स्वतःही या मीम शेअर करत आपली चर्चा वाढवत नेली. रणवीर फेमस होण्याचं आणखी एक कारण ठरलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला मिळालेला पुरस्कार. मार्च 2024 मध्ये व्हिडिओ क्रिएटरसाठी भारत सरकारने सुरू केलेल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्ड्स या कार्यक्रमामध्ये रणवीर अलाहाबाद याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डिसरप्टर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. तिथे मोदींनी रणवीर सोबत केलेली मस्करी इंटरनेटवर व्हायरल झाली होती. पण यश मिळवणं जितकं कठीण असतं त्याच्या दुप्पट ते टिकवणं असतं. इंडियाज गॉट लेटेंटमध्ये त्यानं एक आक्षेपार्ह प्रश्न विचारला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून रणवीरवर टीका झाली. अनेकांनी त्याचं चॅनल अनसबस्क्राईब केलं. पार भारताच्या संसदेमध्ये सुद्धा हा विषय गाजला. रणवीरनं इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. विषय पोलीस तक्रारीपर्यंत आणि पोलीस रणवीरच्या घरापर्यंत पोहोचले होते. रणवीरवर BNSच्या कलम 79, 95, 294, 296 अंतर्गत जामीनपात्र गुन्हा दाखल झाला आहे. कलम 79 आणि 95 अंतर्गत 3 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि दंडाची तरतूद आहे. कलम 294 नुसार 2 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 ते 10 हजारांचा दंड होऊ शकतो. कलम 296 नुसार 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 6 महिने दंड होऊ शकतो. यात पोलीस समय आणि रणवीरचा जबाब नोंदवणार आहेत अशाही बातम्या आहेत. साहजिकच रणवीरच्या अडचणी वाढल्याचं चित्र सध्या तरी आहे. पण आता हे प्रकरण किती तापणार? फक्त लेटेंटचे व्हिडिओ डिलीट करण्यावर हे सगळं थांबणार का? आणि मागच्या 9 वर्षात लाईफ कोच म्हणून उभ्या केलेल्या रणवीरच्या प्रवासाला ब्रेक बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचा प्रवास आणि आत्ताचं वक्तव्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.